हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश इंगळे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे प्रेग्नेन्सी. ठीक आहे, तर प्रेग्नेन्सी काय असते, किती ट्रायमिस्टरमध्ये त्याला डिस्कस केलेलं आहे आणि प्रेग्नेन्सी ऑरमध्ये काय म्हणतात त्या व्हेरियस गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर याचा पहिला जो व्हिडिओ होता तो आपण गॅस्ट्रुलेशन गेला, गॅस्ट्रुला फॉर्मेशन बघितलं. जर तो तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. प्लेलिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट केलेल्या आहे. ठीक आहे, तर चला इझिएस्ट लँग्वेजमध्ये आपण डिस्कस करणार आहे की प्रेग्नेन्सी कशाला म्हणतात आणि काय कंडिशन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. ठीक आहे, तर बघा काय म्हटलेलं आहे की इट इज द कंडिशन. पहिली तर गोष्ट काय आहे, कंडिशन आहे. इट इज द कंडिशन ऑफ कॅरिंग द वन ऑर मोर एम्ब्रियो. लक्षात ठेवा, काय कॅरिंग करत आहे, वन ऑर मोर एम्ब्रियो इन द युट्रस मध्ये. एखादी फिमेल युट्रस मध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त ज्यावेळेस एम्ब्रियो कॅरी करतो अशा पिरियडला जेस्टेशन पिरियड असे म्हणतात. काय म्हणतात, जेस्टेशन. प्रेग्नेन्सीला ऑर मध्ये काय म्हणतात, जेस्टेशन पिरियड असे म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. सिंपल भाषेमध्ये दिलेलं आहे की इट इज द कंडिशन, हे एक कंडिशन आहे. त्याच्यामध्ये काय केलं जाते, ऑफ कॅरिंग द वन ऑर मोर एम्ब्रियो. एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रियो ज्यावेळेस कॅरी केला जाते, कुठं कॅरी केला जाईल, युट्रस मध्ये कॅरी केला जाईल, त्याला आपण काय म्हणतो, जेस्टेशन पिरियड असे म्हणतात किंवा प्रेग्नेन्सी असे म्हणतात. लक्षात इथपर्यंत डेफिनेशन एकदम सिंपल मध्ये लक्षात आली. ठीक आहे, आता अगेन्स्ट काय म्हटलेलं आहे की इट रेफर्स टू द पिरियड बिटवीन. म्हणजे हे कशा इन बिटवीन मध्ये आहे, कोणत्या टाइम लाईन बिटवीन मध्ये, फर्टिलायझेशन अँड स्टील टू द पार्च्युरेशन अप टू द पार्ट्युरेशन. म्हणजे फर्टिलायझेशन पासून तर पार्च्युरेशनच्या इन बिटवीनच्या काढले आपण काय म्हणतो, प्रेग्नेन्सी किंवा जेस्टेशन पिरियड असे म्हणतात. त्याच्यामध्ये फिटसचं ग्रोथ होत असते, फिटसचं डेव्हलपमेंट होते. आपण फर्टिलायझेशन नंतरचे जेवढेही इव्हेंट या चॅप्टरमध्ये आपण शिकलेले, जेवढे बी व्हिडिओ लेक्चर आपण डिस्कस केलेले, ते सगळ्या गोष्टी प्रेग्नेन्सीच्या इन्क्लूडमध्ये येतात. म्हणजे बेसिकली काय आहे की फर्टिलायझेशन अँड पार्च्युरेशनच्या इन बिटवीन काढले आपण प्रेग्नेन्सी किंवा जेस्टेशन पिरियड असे म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय आहे. आता बघा की डेफिनेशन सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. जर नसेल समजलं तुम्ही पुन्हा पाहू शकता व्हिडिओ. बघा की जे की प्रेग्नेन्सी आहे ते 3 ट्रायमिस्टर मध्ये काय केलेले आहे, तुम्हाला डिवाइड केलेले आहे. नंबर फर्स्ट ज्याला आपण फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतो, नंबर सेकंड म्हणजे सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड म्हणजे थर्ड ट्रायमिस्टर किंवा त्याला ऑर मध्ये फायनल ट्रायमिस्टर पण असे म्हणतात. तर याच्यामध्ये पर्टिक्युलर मध्ये पाहू आपण की फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये, सेकंड ट्रायमिस्टर मध्ये आणि थर्ड ट्रायमिस्टर मध्ये काय काय फिटस मध्ये बदलाव येतात किंवा काय काय चेंजेस येतात, या सगळ्या गोष्टी पाहणार. ठीक आहे, तर पहिले काय दिलेलं आहे की फर्स्ट ट्रायमिस्टर. पहिले बघा, हा ठीक आहे, हा पॉईंट राहिला आपला. पिरियड ऑफ प्रेग्नेन्सी एवढं लक्षात ठेवा की ह्युमन अबाउट किती आहे तुमचा, 280 आहे. म्हणजे 280 दिवस पर्यंत प्रेग्नेन्सी राहते. बेसिकली 9 मंथ पर्यंत. किती मंथ पर्यंत, 9 मंथ पर्यंत का राहते, 9 मंथ पर्यंत काय चालते तुमची स्टील म्हणजे प्रेग्नेन्सी पिरियड चालत असतो. आफ्टर 9 मंथ काय होते, तुमचा पार्च्युरेशनचा पिरियड येतो. पार्च्युरेशनचा पिरियड झाल्यानंतर प्रेग्नेन्सी काय होऊन जाते, खतम होऊन जाते. अलग लक्षात इथपर्यंत. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा की पिरियड ऑफ प्रेग्नेन्सी इन ह्युमन बिंग 280 डेज. ठीक आहे, स्टील ज्याला आपण जर मंथ मध्ये कव्हर केलं तर काय तुमचा 9 मंथ. आता अगेन्स्ट बघा की 3 याच्यामध्ये डिवाइड केलेलं फर्स्ट ट्रायमिस्टर. तर लक्षात ठेवा की फर्टिलायझेशन टू 12 वीक. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर एखादा ओव्हा ज्यावेळेस फर्टिलाइज होते, तर फर्टिलाइज झाल्यानंतर 12 वीक पर्यंत जो टाइम राहतो तो राहतो तुमचा फर्स्ट ट्रायमिस्टरचा. लक्षात ठेवा, कुठं पण एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, म्हणून प्रत्येक लाईन बाय लाईन मी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन्क्लूड केलेले आहे तुमच्या स्टेट बोर्डचे, ज्याच्या थ्रू म्हणजे एवढ्या पॉईंट थ्रू तुमचं कम्प्लिटली प्रेग्नेन्सी काय होऊन जाईल, कव्हर होऊन जाईल. सगळे पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातात. तर काय म्हटलेलं आहे, फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे फर्टिलायझेशन टू द 12 वीक, 12 हप्त्यापर्यंत. म्हणजे फर्टिलायझेशन पासून 12 हप्त्यापर्यंत जो पिरियड राहतो तो राहतो तुमचा फर्स्ट ट्रायमिस्टर पिरियड. बघा याच्यामध्ये काय होते, लक्षात ठेवा. पहिले सांगून देतो मी तुम्हाला की फर्स्ट ट्रायमिस्टर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये 90% फिटसचा डेव्हलपमेंट होत असते, 90% एम्ब्रियोचा डेव्हलपमेंट होत असते. ठीक आहे, मोस्ट ऑफ द ऑर्गन याच्यामध्येच डेव्हलपमेंट होतात. काय दिलेलं आहे की मोस्ट रॅडिकल चेंजेस इन द मदर अँड एम्ब्रियो. एवढं लक्षात ठेवा की काय म्हटलेलं आहे, मोस्ट रॅडिकल चेंजेस कशामध्ये, मदरमध्ये पण आणि एम्ब्रियोमध्ये पण या पिरियडमध्ये येत असतो. तो जो पिरियड आहे तुमचा फर्स्ट ट्रायमिस्टर. ठीक आहे, अगेन्स्ट बघा काय गोष्टी दिलेल्या याच्यामध्ये की एम्ब्रियो रिसीव्ह द न्यूट्रियंट. आता ऑब्विसली गोष्ट आहे की एम्ब्रियो न्यूट्रियंट काय करते, रिसीव्ह करते. इकडून व्यवस्थित दिसणार तुम्हाला. एम्ब्रियो रिसीव्ह द न्यूट्रियंट इन द फर्स्ट ऑफ 2 to 4 वीक्स. म्हणजे 2 ते 4 हप्त्यापर्यंत काय केलं जाते की न्यूट्रियंट काय म्हणतात, एम्ब्रियो रिसीव्ह करते. एम्ब्रियो तर स्टील 9 मंथ पर्यंत न्यूट्रिशन घेत असते, पण त्याच्यामध्ये काही बदलाव आहेत ते बघा. तर डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम. म्हणजे बेसिकली काय की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये जे की लाइनिंग म्हणजे जे एंडोमेट्रियम बनलेलं राहते, तर ते एंडोमेट्रियम पासूनच डायरेक्टली काय करत असतात, ते न्यूट्रिशन घेत असतात. लक्षात येतपर्यंत कुठपर्यंत तुमच्या 2 to 4 वीक्स पर्यंत. नंतर काय होते, तुमचं प्लॅसेंटाचं फॉर्मेशन होते आणि प्लॅसेंटा नंतर ॲम्बिलिकल कॉर्ड्स आणि ॲम्बिलिकल कॉर्ड्स पासून ते काय करतात, न्यूट्रिशन घेत असतात. अगेन्स्ट काय म्हटलेलं आहे
की द एम्ब्रियो इज नाव कॉल्ड इन द फिटस इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग. लक्षात ठेवा की फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये काय होते की तो 3 सेंटीमीटर लॉंग एवढा डेव्हलपमेंट होतो. ऍट द एंड मध्ये अजून जास्त होतं पण 3 सेंटीमीटर पर्यंत. काय म्हटलं की द आर्म्स, आता बघा काय काय गोष्टी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होतात. मोस्ट ऑफ द ऑर्गन याच्यामध्ये डेव्हलपमेंट होतात. द आर्म्स आहे, हँड्स आहे, फिंगर्स आहे, फीट्स आहे, टोज आहे. त्यानंतर अगेन्स्ट काय म्हटलं की त्याच्यामध्येच जे फिटस आहे ओपन अँड क्लोज पण माउथ करू शकतो. त्यानंतर ओपन क्लोज माउथ नंतर काय म्हणतं की सेंट्रल नर्वस सिस्टम फुल्ली डेव्हलपमेंट होऊन जाते. त्यानंतर फुल्ली फॉर्म ऑफ, त्यानंतर काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये वर्किंग ऑफ एक्सक्रिटरी म्हणजे एक्सक्रिटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टम, हे दोन्ही पण सिस्टम त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होते. कोणकोणते लक्षात ठेवा, सेंट्रल नर्वस सिस्टम, त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टम, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टम डेव्हलपमेंट होऊन जाते. त्यानंतर हार्टबीट, हार्ट पण डेव्हलपमेंट होते. लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये दिलेलं आहे मी 6 वीक पर्यंत आपले हार्टबीट डेव्हलपमेंट होतात. लक्षात म्हणजे हार्टबीट म्हणजे बेसिकली काय की हार्टचं फॉर्मेशन होतात आणि हार्टबीट काय होऊन जातात त्याच्यामध्ये स्टार्ट होऊन जातात. बघा हार्टबीट कॅन बी द हार्ट फ्रॉम द 6th वीक. त्यानंतर काय म्हटलं की ॲट द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टरच्या एंड पर्यंत जे फिटस राहते त्या फिटसची जी लेंथ राहते ती राहते 7 to 10 सेंटीमीटर लॉंग. ठीक आहे, इनिशियली किती राहते तुमचा 3 सेंटीमीटर लॉंग आणि फर्स्ट ट्रायमिस्टरच्या एंड पर्यंत काय राहते तुमचं इज अबाउट 7 to 10 सेंटीमीटर लॉंग. तुम्हाला कशाही पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात ठेवा. आणि हे जे फर्स्ट ट्रायमिस्टर आहे इथंच 90% ऑफ फिटसचं डेव्हलपमेंट होत असते. अगेन्स्ट बघा की याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉनचं भरपूर जास्त मात्रा राहते म्हणजे प्रोजेस्टेरॉन लेवल बिकम हाय. लक्षात येतपर्यंत जे कार्पस ल्युटियम राहते, कार्पस ल्युटियम काय करते की हायर म्हणजे आतापर्यंत म्हणजे बेसिकली प्लॅसेंटाचं फॉर्मेशन झालं नाही आहे म्हणून काय जे कार्पस ल्युटियम आहे ते आपण पहिल्या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. ते काय करतात की हाय लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉन आणि बिकम त्याच्यामध्ये काय मदर, जे की मदरमध्ये पण भरपूर काही चेंजेस येतात. तर त्याच्यामध्ये काय तुमचं ओमेटिंग्स आहे, त्यानंतर मूड स्विंग्स आहे. इट इज एक्झाम्पल ऑब्वियसली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये फिटस डेव्हलपमेंट होत असताना मूड स्विंग होणे किंवा म्हणू शकतो आपण त्याला की ओमेटिंग्स होणे इट इज अ नॉर्मल. लक्षात येतपर्यंत अचानक पद्धतीने मूड बदलणे, ओमिटिंग्स होणे एक्सेट्रा ते पण एक्सपिरियन्स कोणत्या याच्यामध्ये केला जाते फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये केल्या जाते. अगेन्स्ट बघा काय तुमचं सेकंड ट्रायमिस्टर आहे. काय तुमचं सेकंड ट्रायमिस्टरचा पिरियड बघा काय याच्यामध्ये दिलेला आहे की पिरियड फ्रॉम 13 to 26 वीक. म्हणजे पहिला काय दिला होता तुम्हाला की फर्टिलायझेशन पासून फर्टिलायझेशन टू 12 वीक्स आणि अगेन्स्ट काय दिलेलं आहे की पिरियड फ्रॉम द 13 to 26 वीक. किती आहे तुमचा 26 वीक पर्यंत काय राहते तुमचा सेकंड ट्रायमिस्टरचा पिरियड राहतो. बघा याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या राहतात. तर काय म्हटलेलं आहे की इट इज द पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ ऑफ फोटस. लक्षात ठेवा, फोटस नाही फिटस. थोडंसं प्रोनाउन्सिएशन इकडे तिकडे होऊ शकते स्पेलिंगनुसार की काय म्हटलं की रॅपिड ग्रोथ. कशाचा रॅपिड ग्रोथ सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काय होणार आहे रॅपिड ग्रोथ होणार आहे. कशाचं तुमच्या फिटसची रॅपिड ग्रोथ होणार आहे. लक्षात येतपर्यंत फिटसची रॅपिड ग्रोथ झाली आणि रॅपिड ग्रोथ झाल्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की द फिटस इज द व्हेरी ऍक्टिव्हली अँड ग्रो अबाउट द 30 सेंटीमीटर. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे की सेकंड ट्रायमिस्टरमध्ये फिटसची लेंथ किती होऊन जाते किंवा म्हणू शकतो किती होते तो 30 सेंटीमीटर होऊन जाते. ठीक आहे, ग्रोथ होऊन जाते, रॅपिडली ग्रोथ होते. अगेन्स्ट याच्यामध्ये काय म्हटलं की डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. लक्षात ठेवा याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होतात तुमचा ब्रेन डेव्हलपमेंट होतो. ठीक आहे, अगेन्स्ट काय होतात त्याच्यामध्ये हेड डेव्हलपमेंट होतात. ते म्हणजे हेड बेसिकली हेड हेअर्स जे होतात. त्यानंतर ॲब्रोज डेव्हलपमेंट होतात आणि अगेन्स्ट पिना, जे पिना म्हणतो ना आपण कानाच्या साईडचा जे आपल्याला साऊंड रिसीव्ह करण्यासाठी जो हेल्प करतो तो पिना पण या सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काय होतात डेव्हलपमेंट होत असतात. लक्षात येतपर्यंत हा झाला सेकंड ट्रायमिस्टर. मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट ट्रायमिस्टर याच्यामधून क्वेश्चन विचारले जातात. सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पण मोस्ट ऑफ द कसं आहे की 90% ऑफ फिटस डेव्हलपमेंट तुमचं फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये होऊन जाते. मग लास्ट काय आहे तुमचा तर त्याला काय म्हणतो आपण थर्ड ट्रायमिस्टर किंवा त्याला काय म्हणतात फायनल ट्रायमिस्टर असे पण म्हणतात. ठीक आहे, आता बघा की फायनल ट्रायमिस्टरमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहे की हा कुठपर्यंत 27 वीक्स पर्यंत स्टील टू द पार्च्युरेशन. लक्षात ठेवा इथं काय आहे 26, इथून काय म्हणतो 27 वीक स्टील टू द पार्च्युरेशन. म्हणजे पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरीपर्यंत हा चालत असतो जो की पिरियड आहे तुमचा थर्ड ट्रायमिस्टर ज्याला आपण फायनल ट्रायमिस्टर असे म्हणतात. अगेन्स्ट काय म्हटलंय की द फिटस ग्रो अबाउट द 3 to 4 kgs. लक्षात ठेवा फिटस किती डेव्हलपमेंट झालेलं आहे 3 to 4 kgsचं डेव्हलपमेंट म्हणजे त्याचं वेट झालेलं आहे 4 kg वेट. आणि अगेन्स्ट काय म्हटलेलं आहे की 50 सेंटीमीटर. लक्षात द्या इकडे काय म्हटलेलं आहे लेंथ म्हणजे किती वाढलेला आहे तो 50 सेंटीमीटर इन लेंथ. त्याची लेंथ किती झालेली आहे 50 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये बघा की आयज आर ओपन म्हणजे तो आय पण ओपन करू शकतो त्याच्यामध्ये इन युट्रसमध्ये. आणि बघा त्यानंतर बघा आय ओपन झाल्यानंतर बघा इथून इम्पॉर्टंट आहे की युट्रस इज एक्सपांडेड अँड अराउंड
अराउंड इट्स द मदर एज ॲबडॉमिनल ऑर्गन. म्हणजे बघा काय झालेलं आहे की युट्रस काय झालेलं आहे, एक्सपांड झालेलं आहे. युट्रसची जी कॅव्हिटी होती, जी पॅल्विक्स कॅव्हिटीमध्ये युट्रस अवेलेबल आहे, तो काय झालेला आहे, एक्सपांड झालेला आहे. त्याच्या कारणानं काय झालेलं आहे की अराउंड इट द मदर ॲबडॉमिनल ऑर्गन बिकम अ कॉम्प्रेस. म्हणजे ऑब्विसली गोष्ट आहे की एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणतो आपण पेल्विक्स कॅव्हिटीला. मग जे एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये बघा की 3 to 4 kgचं फिटस डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्याची लेंथ आपली 50 सेंटीमीटर्स आहे. किती सेंटीमीटर दिलेली तुम्हाला, 50 सेंटीमीटर इन लेंथ आहे. तर मग बेसिकली 50 सेंटीमीटर लेंथमध्ये काय होणार आहे की ऑर्गन काय होते, युट्रस म्हणजे जे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमधले जे ऑर्गन्स आहेत ते काय होतील, म्हणजे काय दिलेले बघा, काय दिलेले, कॉम्प्रेस होतील. कॉम्प्रेस म्हणजे दबून जाते, लक्षात येतपर्यंत. कॉम्प्रेस नंतर काय दिलेलं आहे, डिस्प्लेस दिलेलं आहे. डिस्प्लेस म्हणजे ते मूव्ह करतील एका जागेवर. मूव्ह म्हणजे एवढं नाही, फॉर एक्झाम्पल ऑब्विसली गोष्ट आहे, फिटस डेव्हलपमेंट होत आहे, भरपूर मोठा एरिया त्याच्यामध्ये लागत आहे, तर काय होणार आहे त्याच्यामध्ये थोडं डिस्प्लेसमेंट पण किंवा डिस्प्लेस पण होणार आहे. लिडिंग टू द फ्रिक्वेंटली युरिनेशन्स. ऑब्विसली गोष्ट आहे, युरिनरी ब्लॅडर त्याच्याच अप्पर साईडनं प्रेझेंट आहे, तर ते काय होऊन जाते, कॉम्प्रेस होऊन जाते. मग कॉम्प्रेस होऊन झाल्यानंतर युरिन होल्डिंग करण्याची कॅपॅसिटी नाही राहत. मग फ्रिक्वेंटली काय होत असते, युरिनेशन्स होतात ड्युरिंग द प्रेग्नेन्सी. भरपूर काही कॉम्प्लिकेशन्स राहतात इन प्रेग्नेन्सीच्या टाइममध्ये, जे की याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये काय म्हणलं की डायजेस्टिव्ह ब्लॉकेज आहेत, व्यवस्थित अन्न पचन होणे किंवा अन्न व्यवस्थित पद्धतीनं जनरल म्हणजे ओमेटिंग्स होणे, ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉकेजच्या होतात. त्यानंतर स्ट्रेन इन द बॅक मसल. ठीक आहे, ऑब्विसली गोष्ट आहे की 3 to 4 kgचा वेट कंटिन्युएशनमध्ये जर मदर घेऊन जात असेल तर बॅकबोन म्हणजे बॅक मसल स्पेन त्याला राहते. ठीक आहे, ॲट द कोणत्या 3rd ट्रायमिस्टरमध्ये. त्यानंतर काय म्हटलं की ॲट द एंड ऑफ द 3rd ट्रायमिस्टर, म्हणजे 3rd ट्रायमिस्टरच्या एंडमध्ये काय म्हटलं, ॲट द एंड ऑफ 3rd ट्रायमिस्टर फिटस बिकम अ फुल्ली डेव्हलपमेंट. म्हणजे जो फिटस राहते ते कम्प्लिटली डेव्हलपमेंट होतात, रेडी फॉर द पार्च्युरेशन्स. म्हणजे डिलिव्हरी होण्यापर्यंत, म्हणजे त्याच्या 3rd ट्रायमिस्टरपर्यंत काय राहतो, एक फुल्ली डेव्हलपमेंट आणि रेडी राहतो कशासाठी, तुमच्या पार्च्युरेशनसाठी, म्हणजे डिलिव्हरीसाठी. आलं का लक्षात येतपर्यंत. अशा पद्धतीनं जे राहते हा राहतो तुमचा प्रेग्नेन्सी पिरियड. ठीक आहे, एक वेळा लक्षात घ्या. डेफिनेशन ओव्हरऑल सांगून देतो तुम्हाला. बेसिकली प्रेग्नेन्सी किंवा जेस्टेशन पिरियड म्हणजे नेमकं काय, इट इज अ कंडिशन. ते कंडिशन आहे, कशाची कंडिशन आहे, एम्ब्रियो म्हणजे 1 or more एम्ब्रियो कॅरी करण्याची, ज्याला जेस्टेशन किंवा प्रेग्नेन्सी म्हणतात. त्याच्यामध्ये किती दिवस, 280 दिवसपर्यंत राहते. 1st ट्रायमिस्टर, 2nd ट्रायमिस्टर आणि 3rd ट्रायमिस्टर अशा पद्धतीने डिवाइड केलेला आहे. आता बघा की 1st ट्रायमिस्टर काय तुमचा 12 वीक्स फर्टिलायझेशन पासून 12 वीक पर्यंत. 2nd कधी आहे तुमचा म्हणजे 13 to 16 वीक्स पर्यंत. 26 वीक पर्यंत. आणि नंतर काय 27 वीक्स पासून तर स्टील पार्च्युरेशन्स पर्यंत 3rd ट्रायमिस्टर राहतात. आणि याच्यामध्ये व्हेरियस बदलाव किंवा व्हेरियस चेंजेस फिटसमध्ये येत असतात. या सगळ्या गोष्टी काय झाल्या तुमच्या प्रेग्नेन्सी. लक्षात येतपर्यंत. जर तरी काही अडचण असेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता. आणि काही जर त्याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही कमेंट्स पण करू शकता. आणि अनदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करा. ठीक आहे, थँक्यू.